हाय फ्रेंड्स, मीना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना कारल्याचा रस म्हणजे कसा करते घरगुती आपल्या पद्धतीमध्ये, आणि तो मी स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये, आणि एक 15 दिवस वगैरे मला चालतो। थोडा थोडा आम्ही पितो तसा चालतो, आणि संडे टू संडे मी घेते, फक्त रेग्युलर घेत नाही कारण की तो पिवत नाही आणि थोडा स्ट्रॉंग असतो त्याच्यामुळे। हे बघा, मी हे कारल्याची कापं आहेत ना, हे बघा, हे कारल्याची कापं आहेत। ह्याचा जे मधला भाग आहे तो व्हाईटिश, तो मी काढला आहे आणि पातळ स्लाइस करून कारल्याची कापं घेतलेत। पाव किलो कारली घेतलेली। आणि हे बघा, हा लिंबू आहे, हा एक लिंबू घेतलेला, त्याच्यामध्ये मी एवढा घातला आहे आणि हा ठेवला आहे। आणि हे बघा, हे पिंक सॉल्ट आहे, हे पण मी त्याच्यामध्ये घातलेलं, पिंक सॉल्ट आहे। आणि पुदिन्याची पानं पण त्याच्यामध्ये मी घातलेली ग्राइंड करताना। आणि हे बघा, मी स्क्वीज करून घेतला आहे, त्याच्यानंतर हा चोथा उरला आहे। आणि हे बघा, मिक्सरला मी गाळून घेतला आहे, फिरवून आहे ना, अर्धा ग्लास पाणी टाकलेला आणि गाळून घेतलेला आहे मिक्सरमधून, गाळणीने स्ट्रेनरने गाळून घेतलेला आहे। हा बनवा तुम्ही, आणि बघा, ह्याच्यात खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत, ते मी तुम्हाला सांगायला नको। कारल्याचे आफ्टर 40 किंवा 30-35 घेणं गरजेचं आहे। कोणाला शुगर वगैरे असेल, कशासाठी, बऱ्याच गोष्टी आहेत कारल्याच्या, हेल्थ बेनिफिट्स आहेत। तुम्ही गुगलमध्ये पण सर्च केल्यानंतर तुम्हाला कळेल, बऱ्याच गोष्टी आहेत कारल्याच्या, आणि चांगला आहे ओव्हरऑल घेतलेला। मी ह्या पद्धतीने करते, आणि आम्ही हप्त्यातून फक्त एकदा घेते। आणि थोडंसं पाणी टाकून घ्या, कारण की एकदम घट्ट झाला ना तो पियायला होत नाही आपल्याला, आणि पोटात थोडंसं हलकंसं ढवळल्यासारखं पण होतं। जर तुम्ही नवीनच पिणार असाल तर फर्स्ट टाईम थोडा घ्या, जास्त असा अर्धा ग्लास वगैरे हे घेण्याच्या भानगडीत पडू नका। थोडा घ्या, आणि हळूहळू तुम्हाला सवय झाली ना, मग त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि मग प्या। थँक्यू फ्रेंड्स।